मित्रांनो, आता ही स्क्रीनवरती तुम्ही पोस्टच पाहत आहात ना, हे Instagramवरती खूपच ट्रेंडिंग आणि व्हायरल चालू आहे. तर हे क्रिएट कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना, ChatGPT ॲप्लिकेशन Play Storeवरून इन्स्टॉल करून त्याला ओपन करून घ्यायचे. त्यानंतर इथे प्लसचं आयकॉन आहे ना, या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करायचं. जर तुम्ही ChatGPTला साइन इन केलं नसेल तर साइन इन करून घ्यायचे. त्यानंतर ना आपला फोटो आहे ना तो सिलेक्ट करायचा. तर बघू शकता मी सनी जाधवचा फोटो सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर डनवरती क्लिक करून इथे आपल्याला जो डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी दोन्ही ठिकाणी एक हा प्रॉम्प्ट दिलेला आहे. हा प्रॉम्प्ट तुम्ही एक्झॅक्ट कॉपी करून इथे ChatGPTमध्ये येऊन डायरेक्ट तुम्ही पेस्ट करू शकता. इथे आल्यानंतर इथे जे स्वतः आहे मराठीमध्ये स्वतः सनी जाधव लिहिलेलं आहे ना, हे सनी जाधवच्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं तर तिथे तुमचं नाव येऊन जाईल. तर अशा प्रकारे काही देखील करायचं नाही, फक्त एवढं पेस्ट करून तुमचं नाव चेंज करून इथे शेअरच्या बटनावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे एकदम कडकमध्ये अगदी 2 ते 3च मिनिटात हा ChatGPT आपल्याला सिनेमॅटिक लुकमध्ये एक फोटो तयार करून देतो, जे आपल्याला Instagramवरती टाकायचा आणि Instagramवरती खूप जास्त व्हायरल होतो हा पोस्ट. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे एकदम कडकमध्ये सिनेमॅटिक लुकमध्ये हा ChatGPT आपल्याला हा फोटो आहे ना, तो क्लिअर कट आणि एकदम चेहरा जराही न बदलता तयार करून दिलेला आहे. तर आता एकदम कडकमध्ये झालेलं आहे. तर आता ह्याला सेव्ह कसं करायचं माहीत नसेल, तर इथे कोपऱ्यात तिथे वरी एक डाउनलोडचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केलं आपोआप आपला फोटो आहे ना गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असं प्रकारे अजून मी पुढे 4-5 प्रॉम्प्ट उद्या 2-3 दिवसात टाकणार आहे. ते प्रॉम्प्ट्स अजून तुम्हाला पाहिजे असतील नवीन आणि युनिक असणार आहेत ते, तर तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.